नमस्कार, मी संदीप पटेल. आजच्या निर्धार मेळाव्याचे सर्वेसर्वा कॉम्रेड संपत देसाई सर यांच्याशी मी आता संवाद साधतोय. सर, आज जो तुम्ही निर्धार मेळावा घेतला यामागचा मुख्य उद्देश काय होता? खरं तर आपल्याला माहिती आहे की राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही मिळून महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यावरच्या ज्या वाड्यावस्तीवरच्या ज्या शाळा आहेत, या शाळा संख्येची कमी पटसंख्येची कारण देऊन बंद करण्याच्या विचारामध्ये आहेत. खरं तर यातून सरकारचं धोरण असं दिसतंय की बहुजन समाजातला जी मुलं आता शिक्षणामध्ये आलेले आहेत यांना शिक्षणापासून कायमचं तोडणं आणि त्यांना शिक्षणाच्या प्रवाहातून कायमचं हद्दपार करणं, असंच खरं तर या पाठीमागचं सरकारचं धोरण आहे. एका बाजूला बहुजन समाजातली मुलं शिक्षणापासून तोडायची आहेत आणि दुसऱ्या बाजूला खाजगी संस्थानिकांना पुन्हा एकदा खाजगीकरण शिक्षणाचं करायचं आहे. शिक्षणाचं खाजगीकरण करण्याच्या दिशेनं सरकार जे पाऊल टाकतंय याच्या विरोधामध्ये एक प्रबोधन करणं, जनतेची चळवळ उभा करणं, हा खरं तर आजच्या मेळाव्याचा मुख्य हेतू होता. धन्यवाद सर.